नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा. सोनं परवडण्यासारखं नाही आहे, पण तरी देखील ज्यांनी खरेदीचा उत्साह दाखवला आहे त्यांचंही खूप कौतुक. असं म्हणतायत, इकॉनॉमिक टाइम्सचं म्हणणं आहे की सोन्याचा भाव वर्षभरामध्ये आणखीन दुप्पट होणार आहे. पण मी काय तुम्हाला सल्ला वगैरे देणार नाही आहे, कारण मी ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यात बरेचदा हात पोळतात आणि त्यामुळे तुम्हाला सल्ला देऊन तुमचे हात पोळावेत अशी इच्छा नाही आहे. पण इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक नुकताच व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे की त्याच्यामध्ये सोन्याचे भाव, अर्थात अमेरिकन डॉलरमध्ये आत्ता ते 4,800च्या आसपास आहेत डॉलर, ते $8,000 होणार आहेत. त्यांचं काहीतरी अंश का काहीतरी, म्हणजे आपल्यासारखं तोळ्यात ते मोजत नाही. पण ते का होणार आहेत, तर याचं कारण म्हणजे अजूनही अमेरिका आणि इराण यांच्यातल्या संघर्षाचा अंत काही दृष्टीपथात येत नाही आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी, म्हणजे जेमतेम 1-1.5 तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे, पण त्या घोषणेत धमकी देखील दिलेली आहे. घोषणा केलेली आहे की अमेरिकेचं शिष्टमंडळ वाटाघाटींसाठी इराणशी वाटाघाटींसाठी पाकिस्तानला, इस्लामाबादला जात आहे. जे सोमवारी संध्याकाळपर्यंत ते तिकडे पोचतील. उद्या 20 तारीख आहे, परवा 21 तारीख आहे. म्हणजे अगदी अमेरिकेच्या वेळेनुसार 21 तारीख जरी धरली तरी देखील आपल्याकडच्या 22 तारखेच्या सकाळपर्यंत युद्धविराम आहे. 22 एप्रिल हा देखील एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण 22 एप्रिलला इस्रायलचा स्वातंत्र्य दिन आहे. आपण आपले सणवार आपल्या पंचांगानुसार साजरे न करता आता हळूहळू ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे, त्याच्यात पुरोगामित्व, आधुनिकता वगैरे अशा विचारांनी साजरे करायला लागलेलो आहोत. पण इस्रायल स्वतःचा स्वातंत्र्य दिनही त्यांच्या पंचांगानुसार, तिथीनुसार साजरा करतं. आणि एरवी हा स्वातंत्र्य दिन ग्रेगरियन कॅलेंडरनुसार 14-15 मेला आहे, पण त्यांचाही स्वातंत्र्य दिन बदलत असतो. त्यांना कोणतीही अडचण येत नाही जशी ती आपल्याला येते की कॅलेंडरमध्ये कधी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे वगैरे, हे लोकांना लक्षात येत नाही आणि म्हणून आपण जशी ती 19 फेब्रुवारी केली. जाऊ दे, विषयांतर टाळतो. पण एका प्रकारे युद्धविराम इस्रायलच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संपत आहे. म्हणजे वाटाघाटींसाठी साधारणतः 24 ते 48 तासांचा अवधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये वाटाघाटी यशस्वी होतात का, पुन्हा युद्धविराम होतो का, युद्धाला सुरुवात होते, ते बघणं महत्त्वाचं आहे. परंतु ट्रम्प यांच्या ट्रूथ सोशलवरून त्यांनी युद्धाची धमकी दिलेली आहे. आधी त्यांच्या ट्रूथमध्ये काय सत्य सांगितलेलं आहे ते ऐकूया. त्यांचं म्हणणं आहे की इराणनी असं ठरवलेलं आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये गोळीबार करायचा, जे युद्धविरामाच्या अटी शर्तींच्या विरोधात आहे. हा जो गोळीबार झाला, म्हणजे आपल्याकडे जी बातमी आहे ती भारतीय ध्वज असलेल्या नौकेवर गोळीबार झाला आणि त्याच्यासाठी भारताने इराणच्या राजदूतांना बोलावून घेतलं. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना समज दिली, त्यांच्याशी चर्चा केली. पण ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार एका फ्रेंच जहाज आणि ब्रिटिश फ्रेटर यांच्यावर गोळीबार झाला. दॅट वॉजंट नाईस, वॉज इट? म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे. माझे प्रतिनिधी इस्लामाबादला चाललेले आहेत. उद्या संध्याकाळी ते तिकडे पोचतील, वाटाघाटी करतील. इराणने नुकतंच घोषित केलेलं आहे की ते होर्मुझची सामुद्रधुनी बंद करत आहेत. हे मी सगळं ट्रम्प काय म्हणतोय ते म्हणतोय, माझं मत नाही आहे. पुढे ट्रम्प म्हणतात, मला कळत नाही याला काय अर्थ येते. याचं कारण आम्ही ऑलरेडी होर्मुझची सामुद्रधुनी आणि पर्शियन आखातच आम्हीच बंद केलं आहे. ते आम्ही जे बंद केलं आहे ते तुम्ही काय बंद करणार. आणि त्याच्या पुढे जाऊन ट्रम्प म्हणतात की एका प्रकारे इराण आम्हालाच मदत करत आहेत, कारण जे आमचं काम होतं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करायचं ते तुम्ही करताय. पण याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं आहे, तर इराणचं होतं आहे. त्यांना रोज $50 कोटी नुकसान होतं आहे ही सामुद्रधुनी बंद राहिल्यामुळे. अमेरिकेचं काय, अमेरिकेला काडीभराचंही नुकसान होत नाही.
खरं तर हे सगळं पर्शियाचा आखात बंद राहिल्यामुळे अमेरिका जो आता जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे आणि व्हेनेझुएलाचं तेल दुसऱ्या क्रमांकाचं आहे, ज्याच्यावर अमेरिकेचं आता नियंत्रण आहे बऱ्यापैकी. तर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की नुसती जहाजं अमेरिकेतल्या टेक्सास, लुईझियाना, अलास्का सगळीकडे तेलाची जहाजं जात आहेत, नुसते तेल भरत आहेत दनादन. आणि हे कशामुळे शक्य आहे तर IRGC इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प त्यांच्यामुळे हे शक्य होत आहे. आणि म्हणजे IRGCला वाटत होतं की तेच एकदम टणक आहेत, कडक आहेत, टफ आहेत, आणि पण त्याच्यामध्ये नुकसान त्यांचंच होतं आहे. आम्ही इराणला एक अतिशय चांगली डील देत आहोत, ती ते स्वीकारतील अशी मला अपेक्षा आहे. कारण जर त्यांनी ती स्वीकारली नाही, आता धमकीचा भाग सुरू होतो, जर त्यांनी ती स्वीकारली नाही तर आम्ही इराणचा प्रत्येक पॉवर प्लॅन्ट आणि प्रत्येक ब्रिज उद्ध्वस्त करू. नो मोर मिस्टर नाईस गाय. म्हणजे आता माझी सटकली तर मग बघा तुमची कशी वाट लावतो ते. दे विल कम डाऊन फास्ट, दे विल कम डाऊन इझी, अँड इफ यू डोंट टेक द डील इट विल मेक मी ऑनर टू डू व्हॉट हॅज टू बी डन, which should have been done to Iran by other presidents for at least 47 years. म्हणजे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जर आम्ही जो प्रस्ताव देतोय तो मान्य केला नाहीत किंवा तडजोड झाली नाही तर गेली 47 वर्ष म्हणजे अमेरिका आणि इराण संघर्ष सुरू असल्यापासून अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचं जे कर्तव्य होतं, जे त्यांनी केलं नाही ते कर्तव्य त्यांच्या वतीने मला करायला अतिशय आनंद होईल. आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलं आहे की इट्स टाईम फॉर द इरानियन किलिंग मशीन टू एंड. इराणच्या राजवटीचा, कशी राजवट आहे तर खुनी राजवट आहे, त्या खुनी राजवटीचा अंत आता दृष्टिक्षेपात आलेला आहे. प्रेसिडेंट डोनाल्ड जे ट्रम्प, म्हणजे हे ट्रम्प यांनी आत्ताच ट्रूथ टाकलेलं आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्या सकाळी शेअर बाजार पडणार, म्हणजे शुक्रवारी असं काहीतरी पोस्ट करायचं की शेअर बाजार वाढतील, सोमवारी किंवा रविवारी रात्री असं काहीतरी ट्विट करायचं की आशियामध्ये शेअर बाजार कोसळतील. हा आता गेल्या 6 आठवड्याचा पॅटर्न झालेला आहे. पण ज्या बातम्या सगळ्या म्हणजे वॉल स्ट्रीटच्या माध्यमातून किंवा याच्यातनं येत आहेत त्याच्या असा सूर आळवलेला आहे, आणि वॉल स्ट्रीट जर्नल प्रतिष्ठित वर्तमानपत्र आणि ट्रम्प यांच्या बाजूच आहे, विरोधातलं नाही आहे. तर त्याच्यात असा सूर आळवलेला आहे की ट्रम्प छाती काढून चालत आहेत खरे तर, पण मनातल्या मनात घाबरलेले आहेत. कारण त्यांच्याकडे हेच एक ते शस्त्र आहे की अर्वाच्य भाषेत समोरच्याचा अपमान करायचा, त्याला धमकावायचं, असभ्य भाषेत बोलायचं आणि स्वतःच्या दबावापुढे त्याला झुकायला लावायचं. आणि त्याची आता एका प्रकारे परिसीमा गाठली गेलेली आहे. हे जे वॉल स्ट्रीटचं आर्टिकल आहे त्याच्यामध्ये अर्थात हे कोणत्या तरी ट्रम्पच्याच जवळच्या सहकार्यांनी ही बातमी फोडलेली आहे. पण ट्रम्प यांचं कशा प्रकारचं वागणं होतं, खास करून जेव्हा त्यांचं जे इराणनी अमेरिकेचं विमान पाडलं आणि मग त्यांच्या मनात ती भीती निर्माण झाली की अमेरिकेचा एअरमन जर इराणच्या ताब्यात गेला तर काय होईल, आणि मग त्यांना कशी रात्री झोप लागली नाही, त्यांनी कसे ते अस्वस्थ झाले. मग ते मिळाल्यावर सुखरूप तो एअरमन अमेरिकेत परत आल्यावर किंवा त्याला वाचवल्यावर त्यांचा आविर्भाव कसा बदलला, त्यांनी कशी इराणला पुन्हा अर्वाच्य भाषेमध्ये त्यांची तासायला सुरुवात केली, धमक्या दिल्या, आणि मग त्यांच्याशी चर्चा झाली की हे काय करतायत तुम्ही, असं तर काय आपलं ठरलं नव्हतं. तेव्हा ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की मी मुद्दामून असभ्य भाषेत बोलतोय कारण मला त्यांना घाबरवायचं आहे. पण अजूनही इराणही घाबरलेला नाही, आणि त्यामुळे आता हे नेमकं कुठे जाणार. जे जवळचे ओळखीचे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता अमेरिका काही युद्ध लढत नाही, गरजेल तो बरसेल काय, अशी ट्रम्प यांची अवस्था आहे. पण काही सांगता येत नाही, कारण इराण आणि अमेरिकेतले मतभेद अजूनही आहेत. मी थोड्याच वेळापूर्वी अमेरिकेच्या दुसऱ्या म्हणजे एका यूट्यूब चॅनलवर जेक सुलेवान जे अमेरिकेचे त्यावेळेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते बायडन सरकारमध्ये, आणि जॉन केरी हे अमेरिकेचे तेव्हाचे परराष्ट्र सचिव होते, ज्यांनी इराणबरोबर जी अमेरिकेचा आणि इतर 5 सुरक्षा परिषद आणि जर्मनी यांचा जो JCPOA करार झाला होता त्याच्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि आणखीन एक मी त्यांचं नाव विसरलो, जॉन पण
जे काय असेल ते, हे तिघंजणं त्यावेळेला इराणच्या वाटाघाटीत प्रत्यक्ष सहभागी होते, अतिशय उच्चस्तरीय अधिकारी होते. आता हल्ली सगळे लोक यूट्यूब करतायत, हे लोक यूट्यूब करतायत, म्हणजे आमच्या पोटावर पाय द्यायचा बरोबर यांनी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. पण असे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वगैरे यूट्यूब चॅनल करतायत, काय वेळ आले. पण त्यांनी एक पॉडकास्ट केलं, अतिशय चांगलं पॉडकास्ट होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे या वाटाघाटी आहेत त्यांना काही वर्ष, काही महिने, काही वर्ष चर्चेच्या फेऱ्या पार पडतात आणि त्याच्यात कशा प्रकारे वातावरण बदलतं. आणि जॉन केरी यांनी सांगितलं की कशा प्रकारे जी इराणबरोबरची आधीची ॲग्रीमेंट झाली होती, करार झाला होता, त्याच्यामध्ये रशियाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. म्हणजे जरी रशियाचे सर्गेई लाव्हरॉव त्यांनी म्हटलं की वैचारिकदृष्ट्या ते माझे विरोधक आहेत, म्हणजे रशियाची भूमिका आमची भूमिका परस्पर विरोधी आहे, पण एका खोलीत जेव्हा तुम्ही एकत्र बसता आणि चर्चेद्वारे मार्ग सोडवता, तेव्हा कशा प्रकारे तो जो करार होता इराणबरोबरचा, तो एका प्रकारे सर्गेई लाव्हरॉव यांनी पुढाकार घेऊन इराणवर दबाव टाकला की बस आता ताणू नका, आता हे करा. आणि त्यांचं कौतुक त्यांनी केलं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अशा गोष्टी ट्विटरवर धमक्या देऊन होत नाहीत, ह्या तुम्हाला बसून शांतपणे वाटाघाटी करून सोडवाव्या लागतात. पण तो शांतपणा, संयम वगैरे हे सगळं ट्रम्पकडे नाही आहे. त्यांना सगळं असं वाटतं हे आर्ट ऑफ डील, म्हणजे समोर त्याला घाबरवून आपण धमकी देऊन हे करू शकतो. जगातले त्याचे मित्र देश, युरोपीय देशही ट्रम्प यांच्या धमक्यांना घाबरून त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर ट्रम्प यांना प्रतिसाद न देण्याची भूमिका भारताने घेतली. म्हणजे एका प्रकारे काही न बोलता आव्हान भारताने दिलं आणि ट्रम्प यांना उलट उत्तरं देत आव्हान देण्याचं काम इराणनी केलेलं आहे. आणि त्यामुळे आता ट्रम्प यांना निर्णय घ्यायचा आहे. भारताबरोबरही शेवटी त्यांची ॲट वन पॉईंट चर्चा सफळ झाली आणि एक करार त्याच्यामध्ये झाला. पण इराणबाबत काय होणार त्याची आता सगळ्यांना उत्सुकता आहे, कारण हे युद्ध आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आयुष्याशी आता जोडलं गेलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.